जर मी तुम्हाला 5 गोष्टी अशा विचारल्या की एखाद्या प्रेग्नंट बाईनी खायलाच पाहिजेत, तर काय सजेस्ट कराल तुम्ही? नट्स म्हणजे ड्रायफ्रुट्स नक्कीच खाल्ले पाहिजेत, कारण का त्याच्याने तिचं वजनही वाढतं आणि त्या बाळालाही पौष्टिक आहे. पालक खायला पाहिजे, कारण का आपण म्हणतो पालेभाज्या या चांगल्या आहेत. त्याच्यानंतर तूप, पण खूप जास्तही तूप नाही, पण ऑफकोर्स तुपानी चांगली बाळाचं वजन वाढतं, आईचं होतं. जसं मी नारळाचं पाणी म्हटलं, नारळाचं पाणी फॉस्फरस वगैरे मॅग्नेशियम वगैरे आहे, सो तेही घेतलं पाहिजे. आणि 5वं मी असं सजेस्ट करेन की दूध, कॅल्शियम आहे, सो दूधही प्यायला हवं नित्य नेमाने. आणि आता आपण वाढणाऱ्या मुलांबद्दल बोलूया. वाढणारी मुलं म्हणजे एक तर जे लहान बाळ असतं तेव्हा तर जसं मगाशी मी म्हटलं की काही पथ्य पाणी आपण पाळतो, पण जेव्हा ते बाळ वरचं खायला सुरुवात करतं तेव्हा आपण बेसिकली स्टार्ट करतो मुगाची डाळ, तांदळाचं पाणी. हे खूप महत्वाचं आहे, कारण का हे पौष्टिकही आहे आणि आपल्याला आईच्या दुधा व्यतिरिक्त काही गोष्टी स्टार्ट करायच्या असतात, तो सुरुवात तिथून केली जाते. त्याच्यानंतर फ्रूट ज्यूस असतात जे आपण घरीच छान वाफवून त्याची प्युरी तयार करतो. सो बेसिकली ऍपल पासून सुरुवात होते, पण काही मुलांना ऍपल खाऊन कॉन्स्टिपेशनही होतं, त्याच्यामुळे तीही काळजी घेतली जाते. मग डाळिंब आहे, डाळिंब आपण चांगला त्याचा ज्यूस करून देतो, अगदी 1-1 चमचा. पण ह्या गोष्टी सुरुवातीपासून कसं होतं, जेव्हा तुम्ही व्हरायटीज मुलांना देता तेव्हा आपल्याला कळतं की त्यांना काय सूट होतंय आणि काय नाही. अगेन इट इज अन एक्सपेरिमेंट. सो आपल्याला याचा अंदाज घेऊनच त्या गोष्टी वाढवायला लागतात. आणि मग तर काय, मुलं आपलं वरण भात, मुगाच्या डाळीची खिचडी हे सगळं खातातच. म्हणजे आमच्या डेकेअरमध्ये जी मुलं 7-8 महिन्याची असतात ते सगळं आम्ही त्यांना आपल्याकडे जे पण आपण बनतो वरण भात खिचडी हे सगळं व्यवस्थित जर मऊ करून तुम्ही दिलं तर हे छानपैकी खातात.